आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। जे माझी साथ सोडतात ते निवडणुकीत पडतात असं अजित पवार म्हणतात। अजित पवारांच्या आमदारांच्या बैठकीतलं हे विधान आहे। आमदारांसाठी अजित पवार यांनी हे सूचक वक्तव्य केलंय। निवडणूक अगोदर साथ सोडलेल्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला, यावरून जोरदार टीका करत भविष्यातील संकेतच अजित पवारांनी दिलेत। जे माझी साथ सोडतात ते निवडणुकीत पडतात असं म्हणत अजित पवार यांनी भविष्यातील संकेत दिलेत। अजित पवारांचा आमदारांच्या बैठकीतलं हे विधान आहे। आमदारांसाठी अजित पवार यांनी हे सूचक विधान केलं। निवडणूक अगोदर साथ सोडलेल्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्याचा टोला देखील अजित पवारांनी लगावलाय। या संदर्भात सागर कुलकर्णी हे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, आपण बघतोय अजित पवार यांचं एक विधान, सूचक विधान म्हणावं लागेल, जे माझी साथ सोडतात ते निवडणुकीत पडतात असं म्हणतायत। काय म्हणायचं नेमकं अजित पवारांना? अजित पवारांनी निवडून आलेल्या आमदारांसमोर जी बैठक घेतली होती, या बैठकीमधलं हे विधान अतिशय सूचक आहे। कारण की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी निलेश लंके यांनी अजित पवारांकडे प्रचंड मोठे फंड घेतले, पण शरद पवारांकडे ते गेले, तिथून ते खासदारही झाले। भले कालांतराने विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी अजित पवारांकडनं मानसिंग नाईक असतील, परत फलटणचे तत्कालीन आमदार जे होते दीपक चव्हाण, तसंच बबनदादा शिंदे, त्यांचा भाऊ संजय शिंदे, असे अनेक आमदार जे आहेत, बाबाजानी दुराणी, सतीश चव्हाण, काही विद्यमान आमदार होते आणि काही माजी आमदार होते, अशांनी साथ सोडली अचानक। कारण की त्यांना वाटलं की अजित पवार हे काही परत सत्तेत येऊ शकत नाहीत किंवा त्यांचा पार्टीचा परफॉर्मन्स चांगला राहणार नाही। अर्थात याचाच संदर्भ घेत अजित पवारांनी त्यांच्या आमदारांच्या बैठकीत उल्लेख केलेला आहे। जे आमदार माझी साथ सोडतात ते पडतात, हे लक्षात ठेवा। याचा अर्थ पुढील कालावधीमध्ये अजित पवारांनी त्यांची भूमिका काय असणार आहे याचा सूचक इशारा सर्व विद्यमान राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला आहे। तसंच इतर जे आमदार त्यांना सोडून गेले यांना देखील हा एक इशारा आहे की तुम्ही अजित पवारांची साथ सोडली, यामुळेच तुम्ही पडला आहात, आता तुमचे काही खैर नाही। या अजित पवारांची कार्यपद्धती जगजाहीर आहे। सार्वजनिक सभांमध्ये ज्यावेळेस अजित पवार खुल्या पद्धतीने आव्हान देतात किंवा एकमेकांना पाडण्याचा भूमिका घेतात, अशा परिस्थितीमध्ये आता अजित पवार परत एकदा तशाच जुन्या पद्धतीच्या माध्यमातून नवीन राजकारण किंवा राजकीय फळी बांधू पाहतायत। तसंच ज्या आमदारांनी साथ सोडली त्यांचं भवितव्य कशा स्वरूपामध्ये असेल हे देखील संकेत दिले आहेत। निश्चितच त्यामुळे आता अजित पवार यांचं हे विधान देखील चर्चेला जाते। सागर, तुम्ही असेच सोबत राहा। आणखी एका बातमी संदर्भातले अपडेट घ्यायचे तुमच्याकडून, आपण ही बातमी पाहूयात।